आम्हाला सण करायचंय. दिवाळी काही दिवसांनी पूर्वी आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. तर अजूनपर्यंत जे आहे आनंदाचा शिधा मिळाला नाही आहे. तर गोरगरीब नागरिकांनी सण कसं साजरा करायचा त्याचा मार्ग दाखवा. आता मार्ग हा तुम्ही आम्हाला विचारताय का त्यांना विचारायला पाहिजे. तिथं एक मुख्यमंत्री, दोन दोन उपमुख्यमंत्री सगळे इथं महाराष्ट्र सरकार थाटून बसलेले आहेत. शेतकरी इथं धाय मोकळून रडतायत. पूरग्रस्तामुळे तर सोलापूर आणि मराठवाड्यातली अनेक गावं पूरग्रस्तामुळे रस्त्यावरती आलेले आहेत. पूर्ण संसार वाहून गेलेला आहे. लाडक्या बहिणीला निधी मिळत नाहीये. परत विधवा आणि परित्यक्त्या, परत निराधार ज्या महिला आहेत त्यांना तर वर्षभर पैसे आलेले नाही आहेत अकाउंटला. आणि आता भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केले की आनंदाचा शिधा पण मिळणार नाहीये. म्हणजे महिला आता रोज रेशन दुकानापुढे बघा, रेशन दुकानापुढे रोज येतात, बसतात दुकान उघडस्तावर वाट बघत की बाबा आम्हाला कधी आनंदाचा शिधा मिळेल, आम्ही कधी आपल्या नातवंडांना, नवऱ्याला काही थोडंफार गोडधोड करून खाऊ घालू आणि दिवाळी साजरी करू म्हणून. मग आता आम्हाला तुम्ही विचारू नका, त्यांना विचारा सरकारला की दिवाळी साजरी करायची का शिमगा करायचा आहे नक्की. त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे, मग त्याप्रमाणे आम्ही कृती करू. गेल्या वर्षी जे आहे ना आनंदाचा शिधा मिळाला होता अनेक नागरिकांना. तर यावेळेस जे आहे अजूनपर्यंत आलं नाही. त्या आनंदाच्या शिध्यावर दिवंगत नेते जे आहेत शिवसेनेचे आनंदराव दिघे यांचं देखील बॅनर होतं, फोटो होता. तर ते फक्त मार्केटिंग करता होतं का? आनंदराव दिघे हे धर्मवीर आहेत आणि त्यांनी उलट हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती पालन करायला, तिला जोपासना करायला त्यांनी खूप मोठं महत्त्वाचं कार्य आहे आणि सगळेजण आम्ही त्यांना मानतो. आणि त्यांच्या नावाने मार्केटिंग करून सत्ता आणण्यासाठी, दिघे साहेबांच्या नावाचा वापर करण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी त्यांनी आनंदाचा शिधा चालू केला. ठीक आहे, चालू केला. एक मागच्या दिवाळीपर्यंत त्यांनी दिला. आता मुख्यमंत्री बदलले, आता आनंदाचा शिधा बंद केलाय. आता आम्हाला तेच वाईट वाटतंय की आनंद दिघे ज्यांच्या नावाचा तुम्ही वापर केला त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल की आपला वापर करून गोरगरिबांची फसवणूक करत आहात म्हणून. आता परवाच जे आहे ना सोलापूरच्या एका एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या ज्या ज्योती वाघमारे सोलापुरात जे आहे ना पूरग्रस्तांसाठी किट वाटप फिरत होते. एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. परंतु आनंदाचा शिधा वाटप करताना एकनाथ शिंदे गटाचा कोणताही नेता किंवा कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी दिसत नाही. फक्त पूरग्रस्त आनंदाचा शिधा कुठं आहे? आनंदाच्या शिध्यासाठी आता भरपूर सगळे ट्रक लाईनमध्ये लागलेले आहेत त्यांचे. आणि ज्योतिताई वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक झोपडपट्टीत, प्रत्येक घरोघरी आनंदाचा शिधा ते प्रत्येक रेशन दुकानावरती जाऊन वाटणार आहेत. म्हणजे असं चित्र भविष्य काळात महाराष्ट्राला दिसावं अशी आम्ही अपेक्षा करतो या निमित्ताने.